नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेट्सबद्दल बोलणार आहोत, जे काल मार्केट बंद झाल्यानंतर आले आहे आणि याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मुठूत फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेड गेट्स RBI node to open 115 न्यू ब्रांचेस. तर मित्रांनो, मुठूत फायनान्स लिमिटेडला RBI कडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? 115 नवीन ब्रँचेस ओपन करण्यासाठी. चला आता बोलूया अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड टू एंटर वायर्स अँड केबल्स सेगमेंट विथ ₹1,800 करोड इन्व्हेस्टमेंट. तर मित्रांनो, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड 1,800 कोटी रुपयांच्या इन्व्हेस्टमेंटसोबत वायर्स आणि केबल्सच्या सेगमेंटमध्ये एंट्री करणार आहे. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड बोर्ड टू कन्सिडर स्टॉक स्प्लिट प्रपोजल ऑन मार्च 4. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेडने 4 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 4 मार्च 2025ला स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, या कंपनीचा फेस व्हॅल्यू 10चा आहे. म्हणजे मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड 1:10च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते, 1:2च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते किंवा 1:5च्या रेशोमध्ये सुद्धा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करू शकते. तर मित्रांनो, कोफोर्ज लिमिटेड 4 मार्च 2025ला कोणत्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स करेल हे बघूया आपण 4 मार्च 2025ला. चला आता बोलूया वारी एनर्जीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेड सेक्युर्स 410 मेगावॅट पॉवर सोलार मॉड्यूल सप्लाय ऑर्डर फ्रॉम आदित्य बिर्ला रिन्युएबल्स सबसिडरी. तर मित्रांनो, वारी एनर्जीज लिमिटेडला आदित्य बिर्ला रिन्युएबल्सच्या सबसिडरीकडून ऑर्डर मिळाला आहे 410 मेगावॅट पॉवरचा सोलार मॉड्यूल सप्लाय करण्यासाठी. चला आता बोलूया भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बोर्ड टू कन्सिडर इंटरिम डिव्हिडंड फॉर फायनान्शियल इयर 2024-2025 ऑन मार्च 5. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 5 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड 5 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड बॅक्स मल्टिपल ऑर्डर्स वर्थ ₹168 करोड. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला 2 ऑर्डर्स मिळाले आहे आणि या ऑर्डर्सची किंमत आहे 168 कोटी रुपये. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन सबसिडरी विन्स 1250 मेगावॅट पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट फ्रॉम UPPCL. तर मित्रांनो, अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनीला UPPCL म्हणजे उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडकडून 1250 मेगावॅटचा पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट मिळाला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेड आसाम गव्हर्नमेंट इंक MOU टू बिल्ड अप 5 गिगावॅट ऑफ रिन्युएबल. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आसाम गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे
मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला. कशासाठी? आसाम स्टेटमध्ये 5 गिगावॅटचा रिन्युएबल प्रोजेक्ट्स बिल्ड करण्यासाठी. आणि मित्रांनो, याकरिता टाटा पॉवर कंपनी लिमिटेड येणाऱ्या पुढल्या 5 वर्षामध्ये 300 बिलियन रुपये म्हणजे 30,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.